हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपण चाललेलो आहे पाणी भरायला. आज हे सेल्फी स्टिक वगैरे पण घेऊन चाललेलो आहे. तर आता आपण निघालेलो आहे. इकडं आपला पंप पण आहे, आपल्याला औषध पण मारायचं आहे इकडं. आता आपण जाणार आहे इकडं, डायरेक्ट खाली जाणार आहे. बघू आपण आता. आपण निघालेलो पंप वगैरे घेऊन. तर तुम्ही इकडं बघू शकता, आपण पंप भरलेला आहे. एकच पंप राहिला औषध मारायचं, तेवढा पंप मारायचा आहे. आणि आपल्याला आहे ना आता पाणी भरायचं आहे खाली जाऊन. बघू आता, मोटर तर व्हायलाच पाहिजे चालू. आपला पंप इकडं आपलं औषध मारून झालेलं आहे. आता इकडं आपण आता बोर बंद केलेत आणि आता मोठी मोटर चालू करायची, कारण एका वायरवरही चालू केलं का मग जळून जातं सगळं. इकडे खाली पाणीच, इकडे पाणी वगैरे भरलेलं आहे. मोटर चालू करतो, पहिलं वरच्या वारात पाणी भरून घेतो आणि मग इकडे परत खाली पाणी भरायला आता येईल ना. आपली ह्या वाराला पाणी भरायची. इथं बघा पाणी आलेलं आहे. खरं कुठे पहिलं खरं बघावं लागेल, पंप इकडे ठेवून देतो. तर गाईज आपण इथं आहे ना, आपलं पंप ठेवलेलं आहे इथं. इकडं आपलं पाणी चालू झालेलं आहे. इकडं खरं आहे. आता आपण इकडं पाणी वगैरे भरून घेणार इथं. बघू आता. बाबू म्हणला होता येतो मळ्यात, आम्हाला रील्स वगैरे बनवायच्या होत्या. आता बाबू काय करते काय माहिती, बघावं लागेल एकदा. तर मी कधी पाणी भरायला लावली माझ्या मागं 7:30 इकडे चांगलं पाणी सोडलंय ना. आता सोडलंय तरी पण इकडे लगेच फुटलं. लय अवघड आहे, काय सांगायचं, लय अवघड आहे. कसं व्हायचं तो. मित्रांनो, आपण इकडे पाणी भरत होतो, इकडे आपले मित्र बाबू आणि शिवम आलेले. तर आता आपल्याला कॉमेडी रील्स बनायची. बघू काय आयडिया आहे. इकडे आपलं पाणी तर चाललेलं आहे, इकडे चॉवरच घेतलंय. म्हणजे कसं आपलं 7-10 मिनिटं लागायच्यात मारायला, म्हणजे अडचण नाही का. तारामळवरती रील्स बनवायची. तिथं आम्हाला तारामळवरती रील बनवायची. आता बघू काय होतंय, कसं होतंय, बनवावं लागेल काहीतरी. आपले मित्र गावातून आलेले शुभम आणि बाबू, तर आम्हाला रील्स पण बनवायच्यात. हे काही गावात राहतात मला, यांना इकडे शेतीचं जास्त माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे असं थोडंफार माहिती असेल ना, मळ्यात शेती करतच असते ना. हे माझं काय माहिती तुम्हाला? नाही रे, माहित नाही तुम्हाला? जवारी 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 हा का. ही जवारीचं काय करतं माहिती तुम्हाला? काय माहिती? आम्ही आमचं पाणी वगैरे भरून झालेलं आहे. इकडं आपला किसना बाय आलाय आणि आमचं पोहायचं मन झालेलं आहे. इकडे एवढं मोठं शेततळ आहे. आता पोहा का नाही एवढा प्रश्न पडलाय. कृष्ण काय करायचं? कृष्णाचे म्हणणं आहे पोहायचंय. मग आपण पोहणार आहे, विषय खोले इथं. तशी बी आपण सकाळपासून आंघोळ केली नाही. तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसलंच असं ना, आपण पारोस आहे म्हणलं, विषय नाही. आता इथं पोहतो इथं. मला पाण्यात मोबाईल लई नेऊशी वाटतंय, पण आताशी मोबाईल घेऊन 2 महिने झाले, त्याच्यामुळे मी काय मोबाईल पाण्यात नेणार नाही. हा इकडं आपलं पोहून झालं. किसना बघा, अंडरपॅन्टीवाला किसना. इकडे बी पोहून झाले. आता आहे ना आपलं असं छपरी गँगवाने राहणार डायरेक्ट घरी. आपला अवतार बघा, असं चड्डी बिड्डी हातात घेऊन नाही का ते हिच्यावानी. त्याच्यानंतर इकडे आपण सगळं आवरून वगैरे गावात आलं. इकडे ना आपलं थोडं पेड शूट होतं, ते शूट वगैरे तर मित्रांनो, बाबूनी पण बाबूचा प्रवेश निश्चित केलेला आहे. तुम्ही पण लवकरात लवकर हंगेश्वर कॉम्प्युटर टायपिंगला भेट द्या. तर धन्यवाद. व्हिडिओ व्हायरल होईल का नाही, झाली पाहिजे ग. तारामळ